आपल्या देशात डॉक्युमेंटेशनकडे लक्ष दिलं जात नाही. महत्त्वाची माहिती, ज्ञान, संशोधन नेहमीच वाया जात. पूर्वजांचा असा कितीतरी अनमोल ठेवा आपण विसरून गेलो आहोत. इसीलिए दॅट इज वाय हा प्रोजेक्ट नेक्स्ट जनरेशन्सला मार्गदर्शक ठरेल. जमाना गूगल व्हॉट्सॲपचा आहे. पण आमच्या जनरेशनचा पुस्तकावर, कागदी पुस्तकावर प्रेम आहे. पुस्तकाचा स्पर्श, त्याचा गंध, जुनी होत जाणारी ती पान, यातला माझा काही औरच. गुलाबी कागदवर अत्तर शिंपडून प्रेमपत्र रायटिंगची गंमत व्हॉट्सॲपच्या स्माइली आय लिव्ह यू ला येत नाही. कारण पुस्तक आपल्याशी बोलतात. त्यांना त्यांचे एक व्यक्तिमत्व असतं. इसीलिए दैट इज वाई हे पुस्तक हातात घेताना मुझे ऐसा लगा जैसे 100 वर्ष का इतिहास को मैंने अपने गले लगा लिया. हे महत्वपूर्ण प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि अभिमानानं सांगतो. बहुत ही महान मराठी कवित्री स्वर्गीय शांता शेळके जी की कुछ शब्दों से मैं अपनी बात को समाप्त करना चाहूँगा. उन्होंने लिखा था कि कोट छातीसच्या अभंग त्याला कधी न जाती तळे. कोट छातीचा अभंग त्याला कधी न जाती तळे. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. धन्यवाद अमिताभजी. मी खरं तर तिकडून कुठल्या लिपीमध्ये हे भाषण लिहिलंय ते शोधण्याचा प्रयत्न करत होते, पण माझी उंची काय तोपर्यंत पुरली नाही. पण या माईकचं काय भाग्य आहे बघा, ज्याची त्याची उंची तो साधतो आणि वक्त्याला त्याचे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवले जाते. यानंतर या संपूर्ण उपस्थित सभागृहातल्या प्रत्येक रसिकासाठी मी विनंती करते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना की आपण या प्रसंगी आम्हाला मार्गदर्शन करावं. सहस्त्रकाचे महानायक आणि केवळ पडद्यावरच नाही तर वास्तविक जीवनातले देखील महानायक असे श्री अमिताभजी, आमचे सहकारी सुधीर भाऊ मुनगंटीवार, विनोदजी तावडे, खासदार पूनमजी महाजन, श्री किरण शांतारामजी, दिलीप करंबेळकरजी, श्री सुधीर नांदगावकरजी, श्री चैतन्य कुंटेजी, या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपली क्षमा मागतो की या कार्यक्रमाकरता मी उशिरा आलो. आणि मला जेव्हा कळलं की श्री अमिताभजी या ठिकाणी पोचले आहेत आणि ते वाट पाहत आहेत, मी त्यांना फोन करून विनंती केली की मी ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे, त्यामुळे आपण कार्यक्रम सुरू करा. ते मला असं म्हणाले की मी थांबेन, मला काही प्रशस्त वाटत नाही, मुख्यमंत्री आल्यानंतरच कार्यक्रम सुरू केला पाहिजे. पुन्हा मी ट्रॅफिकचा आढावा घेतला आणि त्यांना विनंती केली की नाही तुम्ही कुठल्याही परिस्थितीत, शेवटी मी पुन्हा त्यांना सांगितलं की हा कार्यक्रम तुम्ही सुरू करा आणि तो कार्यक्रम सुरू झाला. पण आज या ट्रॅफिकमध्ये फसल्यानंतर
माझ्या हे लक्षात आलं की कोस्टल रोडचा प्रोजेक्ट जो आपण मान्य केला आहे तो किती महत्त्वाचा आहे. तो झाल्यानंतर अशा प्रकारे मला उशीर होणार नाही. खरं म्हणजे चित्रपट आणि संगीत कोश हा एक जे अतिशय बृहत काम विवेकनं हातामध्ये घेतलं आहे, समाजाच्या सगळ्या क्षेत्रांमधलं, ज्याचा आता अमिताभजींनी उल्लेख केला, डॉक्युमेंटेशन करायचं काम, इतिहास, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान, न्यायपालिका, प्रशासन, सगळी क्षेत्र ही त्याच्यामध्ये घेतली आहे. आणि त्यातला एक भाग हा चित्रपट आणि संगीत कोश. आणि आज याचं प्रकाशन हे अमिताभजींच्या हस्ते झालं, हा खरोखर अतिशय मोठा योग आहे असं मी मानतो. मगाशी आमचे सुधीर भाऊ असं म्हणाले की पूनमताई तुम्ही सिनेमात काम केलं, मी काही केलं नाही. बरं झालं सुधीर भाऊ तुम्ही सिनेमात काम केलं नाही, त्यामुळे रजनीकांतला कॉम्पिटिशन उभी झाली नाही. महाराष्ट्रातले एक फार मोठे नेते, मी नाव घेत नाही, पण सुधीर भाऊ आमचे जेव्हा अध्यक्ष होते त्यावेळेस ते त्यांना रजनीकांतच म्हणायचे. पण ही गोष्ट खरी आहे की आमच्या संपूर्ण इतिहासामध्ये जर काही ऐतिहासिक चूक आम्ही केली असेल तर आम्ही आमचा इतिहास हा कधी त्याचं डॉक्युमेंटेशनच केलं नाही. आज ज्यावेळेस आम्ही युरोपमध्ये 200 वर्षापूर्वीच्या, 300 वर्षापूर्वीच्या, 500 वर्षापूर्वीच्या युनिव्हर्सिटीज पाहतो, विद्यापीठं पाहतो, त्यावेळी आम्हाला असं वाटतं 500 वर्षाची परंपरा, 700 वर्षाची परंपरा. याचं कारण आम्हाला हे माहितीच नाही की आमच्या विद्यापीठांची परंपरा ही 2000 वर्षापूर्वीची आहे. आणि दीक्षांत, ग्रॅज्युएशन हा शब्दच जगाला आम्ही दिलेला आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आम्ही आर्यभट्टांनी काय केलं हे विसरलो आणि आधुनिक गणिताचे निर्माते दुसरेच समजू लागलो. याचं कारण त्याचं डॉक्युमेंट. खऱ्या अर्थानं हा जो काही ठेवा आहे हा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत नेता आला नाही. मात्र आज हे काम विवेकने हातामध्ये घेतलं आहे आणि खरोखर आपल्या चित्रपटसृष्टीचे 100 वर्ष आपण साजरे करतो. आणि या 100 वर्षाच्या सगळ्या इतिहासामध्ये ती हिंदी चित्रपटसृष्टी असेल, मराठी असेल किंवा वेगवेगळी असेल, किती मोठे कलावंत होऊन गेले, त्यांचं आभाळ एवढं व्यक्तिमत्व आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालं. पण ते जर पुढच्या पिढीपर्यंत आम्ही पोचवलंच नाही तर खऱ्या अर्थानं हा जो काही आमचा खरा इतिहास आहे, आमचं जे खरं साहित्य आहे, आमची जी खरी संस्कृती आहे, ती संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोचणारच नाही. आणि कुठल्याही देशाला जर खऱ्या अर्थानं विजिगीषू वृत्ती तयार करायची असेल तर त्या देशातल्या युवा पिढीमध्ये आपल्या संस्कृतीबद्दल जोपर्यंत अभिमान तयार होत नाही तोपर्यंत तो देश कधीही विजिगीषू वृत्तीने प्रेरित होऊ शकत नाही. दुसऱ्याच्या संस्कृतीला नावं ठेवायचे कारण नाही, तीही चांगलीच असते, पण त्याची पूजा करत आम्ही आपला देश मोठा करू शकत नाही. आणि ज्यावेळेस आमच्याजवळ एवढी मोठी परंपरा आहे, त्या परंपरेला अनुरूप जर आम्ही अशा प्रकारचं डॉक्युमेंटेशन केलं. आणि अमिताभजींनी अगदी खरी गोष्ट सांगितली की गुगलच्या जमान्यामध्ये आम्ही आलो, पण एक महत्त्वाचा फरक आहे. गुगल जी आहे ती इन्फॉर्मेशन आहे, ती माहिती आहे, आणि पुस्तक जे आहे ते नॉलेज आहे, ते ज्ञान आहे. त्यामुळे गुगलवर ज्ञान नाही मिळू शकत, त्याच्यावर माहिती मिळू शकते. ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्याच्याकरता पुस्तकामध्येच शिरावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे ज्ञानकोश आपण तयार करतो हे एक अतिशय महत्त्वाचं कार्य या ठिकाणी होत आहे. आणि मला असं वाटतं की राज्य शासनाने निश्चितपणे, सुधीर भाऊंनी सांगितलं, विनोदजींनी या ठिकाणी सांगितलं, आणि हे एक काम असं आहे की ज्याच्याकरता राज्य शासनाने मदत करायचं ठरवलं तर सुधीर भाऊचं BP नक्कीच वाढणार नाही. त्यामुळे निश्चितपणे राज्य सरकार या कामाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील. आमचे विनोदजी सांस्कृतिक मंत्री आहेत, त्यांचं खातं देखील याच्या पाठीशी उभं राहील. आणि हे जे सगळे कोशांची निर्मिती चाललेली आहे, हे कोश निर्मिती करण्याच्या कामामध्ये आम्ही देखील जो काही सहभाग आम्हाला घेता येईल तो निश्चितपणे या निमित्ताने घेऊ. मी आजच्या या प्रसंगी ज्यांनी याचं संपादन केलं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो.
विवेकचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि यापुढेही अशा प्रकारचे सगळे कोश हे ज्या ज्यावेळी तुम्ही प्रकाशित कराल आणि मला बोलवाल त्यावेळी मी वेळेवर येईल अशा प्रकारचं आश्वासन देऊन या ठिकाणी आपलं बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या इथे तिन्ही उत्तम गोष्टींचं प्रकाशन विमोचन झालेलं आहे हे मी घोषित करते. आणि हा संपूर्ण कार्यक्रम होत असताना परवाच 10वीचा रिझल्ट लागला SSC बोर्डचा आणि एका अंध मुलीला 90% मिळाले. जेव्हा अभिनंदन करण्यासाठी तिच्या वडिलांकडे गेले तेव्हा वडील इतक्या आत्मविश्वासाने बोलले की ती अंध आहे तिला माहीत होतं, म्हणूनच तिने प्रत्येक पुस्तक डोळसपणे वाचलं. मला असं वाटतं हा ग्रंथ आपल्या हाती लागल्यानंतर नुसतंच त्याच्यावरनं नजर फिरून चालणार नाही, मनःचक्षुनी ते वाचायला पाहिजे. अनेक बीजातून अनेक वृक्षांची निर्मिती होईल. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा एकदा अशा उत्तमोत्तम साहित्याला घेऊन भेटूया. काही सुरावटींनी आपल्या या कार्यक्रमाचा शेवट होणार आहे. मान्यवरांना विनंती करते की आपण इथून रजा घेतली तरी चालेल. चल बाहेर जाऊ, बाहेर घ्यावं लागतं. रोहन बाहेर रोहन ठीक आहे रोहन बॅग घे बॅग चलो ठीक आहे. एक बोला बाहेर चल. तुम्ही बघा मी येतो. माझ्या भूक लागेल. थोड़ा सा पीछे या ये चेयर डाल दीजिए और पीछे हेलो मैडम.